नमस्कार. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शेगावात ऋषी पंचमी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. गणेशोत्सवात दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी. बाप्पांच्या आगमनानंतर गौराईची तयारी पूर्णत्वाकडे. गौराईच्या आगमनासाठी गृहिणींची लगबग सुरू. पाऊस आणि सणांमुळे वाढला महागाईचा भडका. भाजीपाला, फुले, हार महागले. बुधवारी दर भडकणार. आजपासून सुरू झाले विविध सांस्कृतिक कार्यक्रम. आरआरसीचा बाप्पा दर्शनासाठी भाविकांची गर्दी. लाडकी बहीण योजनेत त्या महिलांवर गुन्हे दाखल होणार. 1,500 खोटी कागदपत्रे सादर करणे ठरले अपराध. आता सविस्तर बातम्या. श्री संत गजानन महाराज यांच्या 114व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भक्तिमय सोहळा पार पडला. त्या अनुषंगाने रविवारी सकाळी श्री गणेश यज्ञ व वरुण यज्ञाची पूर्णाहुती झाली, तर दुपारी पालखी परिक्रमा सुद्धा झाली. श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्त पारायण बाबुळबाव गिरगावकर आणि हरिभक्त पारायण भरतबुवा पाटील म्हैसवाडीकर यांचे कीर्तन झाले. या उत्साहात श्री गणेश यज्ञ व वरुण यज्ञ 4 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला होता, तर दुपारी श्रींच्या रजत मुखवट्यांचे पूजन होऊन श्रींच्या पालखीचा रथ, मेणा, पताका, टाळकरी आश्वासह परिक्रमा झाली. सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा झाला. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये याकरता श्रींची सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर होते. या उत्सव काळात सेवेतोपरी सोयी सुविधा संस्थांच्या वतीने पुरविल्या जात होत्या. 9 सप्टेंबर रोजी हरिभक्त पारायण मंडळ श्रीधरबुवा आवारे खापरवाडी यांचे सकाळी 6 ते 7 काल्यांचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे. गेल्या वयाच्या 7व्या वर्षीपासून मला या मंदिराची वारी करत आहे आणि माझ्या पूर्वजांचं म्हणणं होतं की गजानन महाराजाचं मंदिर एक माहेरघर आणि ते माहेरघर संपूर्ण विदर्भाचं नसून तर पूर्ण महाराष्ट्र व आता पूर्ण भारत आणि जगाचं झालेलं आहे. इथे येणारा प्रत्येक वारकरी हा आशेने आणि श्रद्धेने येतो. त्याची आशा आणि श्रद्धा त्या माहेरासारखी जी असते ती इथं मिळतात आणि इथली शांती, इथली शिस्त जे शंकरभाऊ सांगून गेले आणि ते आज दादाभाऊ चालवून राहिले. या सर्व सोयीसुविधा विश्वामध्ये कोणत्याच मंदिरात नाही आणि ती शांतीसुद्धा कोणत्या मंदिरात नाही. ती आज आम्हाला इथं मिळते. वर्षानुवर्ष ही सर्वांना मिळत लावो व याचा गजानन महाराजांचा सर्वांना आशीर्वाद लाभो ही श्रीचरणी इच्छा. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आता महिला वर्गाची गौराई पूजनाची तयारी सुरू झाली आहे. महिलांनी काही दिवस आधीपासूनच गौराईच्या आगमनाची तयारी सुरू केली होती. महालक्ष्मीच्या मूर्त्या आणि साहित्य प्रत्यक्ष बाजारपेठेबरोबरच ऑनलाईन बाजारात देखील उपलब्ध. महिलांच्या तयारीला वेग लागला. घरोघरी गौराईचे थाटामाटात आगमन करण्यासाठी महिलांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकाधिक विक्रेत्यांची विक्रीसाठी ऑनलाईन मार्ग निवडला आहे. महालक्ष्मींच्या मुखवट्यापासून साडी, दागिने आणि इतर सजावट साहित्यांची ऑनलाईनची सोय उपलब्ध करून दिली होती. गौरीच्या सजावटीसाठी महिलांमध्येही चुरस लंगड्याचे पाहायला मिळते. इतरांपेक्षा आपल्या गौरीची सजावट कशी आकर्षक दिसेल यावर महिलांचा अधिक भर असतो. गौराईकरिता साडी घेण्यासाठी प्रत्यक्ष बाजारपेठेत जाण्यापेक्षा अनेक महिलांनी ऑनलाईन साडी खरेदीला पसंती दिली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विक्रेत्यांनी साडी खरेदीवर आकर्षक ऑफर दिल्याने गणेश उत्सवापूर्वीच साड्यांच्या ऑर्डर बुक झाल्या आणि घरोघरी पोहोचल्या. महिलांच्या पसंतीत पडतील अशा पेशवाई, मस्तानी, ब्राह्मणी, खण अशा विविध प्रकारातील साड्या ऑनलाईनवर उपलब्ध आहेत. ऐन पावसाळ्यात हिरवा भाजीपाला महागला असला तरी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याने यावेळी भाजीपाल्याची आवक घटली आहे. गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर हिरव्या भाज्यांचे भाव आणखी वाढू शकतात. गेल्या काही दिवसांपासून पालकाची आवक कमी झाल्याने पालकाचे भाव गगनाला भिडले आहेत. पालक 100 ते 150 रुपयांना विकला जात आहे. फक्त टोमॅटो आणि हिरव्या मिरचींच्या दराने नागरिकांना दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून 100 ते 150 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला टोमॅटो आता 20 ते 30 रुपये किलोने मिळत आहे.
30 ते 40 रुपये किलोने दराने भेंडी विकली जात आहे, तर कोथिंबीरही महागली असून कांदा बटाटेही महागले आहेत. 40 रुपये किलोने बटाटा तर गणपती आणि महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने शहरात पालक दराने विक्री होत असून महाप्रसादाच्या पार्श्वभूमीवर बाजारात भोपळ्याची आवक वाढली आहे. भोपळाही 30 ते 40 रुपये किलो दराने विकला जात आहे. बहुतेक लसणाचे भाव वाढले आहेत. बाजारात लसणाचा भाव 350 ते 400 रुपये किलोवर गेला आहे. हिरव्या भाज्यांची महागाई वाढली आहे. सततच्या पावसाने भाजीपाला पिकाची नासाडी होत असल्याने भाव वाढू लागले आहे. याचा परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबियांच्या ताटावर होत आहे. RRC नेटवर्क आपल्या दर्शकांसाठी विविध कार्यक्रम यंदा गणेशोत्सवात घेऊन येणार आहे. इतकेच नाही तर विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. RRCचा बाप्पा गणेश उत्सवात आपण सहभागी होऊ शकता. घरचा बाप्पा सजावट स्पर्धेत भाग घेत आपल्या घरातील गणेशाचे व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. घरचा बाप्पा सजावट स्पर्धेसाठी व्हिडिओ 12 सप्टेंबर पर्यंत पाठवू शकता. RRCच्या बाप्पा या कार्यक्रमात 9 सप्टेंबर रोजी तूच सुख करता तूच दुःख हरता हा गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील ऋतुजा रानडे आणि मदन खुणे. तर 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. स्वरा अकॅडमी यांच्याद्वारे सुरेल गाणी तर नृत्यरंग कथ्थक कला मंदिराद्वारे ग्रुप डान्स सादर होतील. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी लेखक जगविख्यात गाणं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं मित्र माझा वणवा मध्ये गारवासारखा फेम अनंत राऊत यांची उपस्थिती असेल. तरुण गणेशोत्सव मंडळात अकोल्यात सर्वाधिक सामाजिक काम करणारे मंडळ म्हणून रामनगर येथील रिद्धी सिद्धी गणेश मंडळ ओळखले जाते. या मंडळाच्या मार्फत विविध समाजोपयोगी कार्य हाती घेतले जाते. यंदा जल्लोषात बाप्पाची मिरवणूक काढत गणपतीचे आगमन झाले. रामनगरचा राजा म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या रिद्धी सिद्धी गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गणपतीच्या आगमनाच्या वेळी गृहिणी व युवतींनी देखील उत्साहात बाप्पांचे स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी आणि गणपती बाप्पांचा जय जयकार यामुळे संपूर्ण परिसर दमदमून गेला होता. बाप्पांच्या आगमन प्रसंगी तरुणांनी मोठा जल्लोष केला. त्याचबरोबर विधिवत पूजा करत बाप्पा विराजमान झाले. गेल्या काही वर्षापासून रामनगरचा राजा म्हणून परिचित असलेल्या रिद्धी सिद्धी गणेशाच्या स्वागताच्या वेळी सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता. याचबरोबर लहानपणापासून तर थोरापर्यंत सर्वच या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणरायाचे शनिवारी उत्साहात आगमन झाले. गणेशोत्सवासाठी सध्या विविध फुलांची मागणी वाढली आहे. यंदा अति पावसामुळे राज्यात सर्वत्र फुलांचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारपेठेत हार व फुलांची दरवाढ झाली आहे. पातूर आणि बाळापूर तालुक्यातील फुलशेतीचा पावसाचा मोठा फटका बसला. परिणामी या भागातून होणारा झेंडू फुलाची आवक कमालीची मंदावली तसेच फुलांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा झेंडूसह सर्वच फुलांचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढले आहेत. गतवर्षी गणेश उत्सवाच्या काळात 70 ते 80 रुपये किलोप्रमाणे विक्री होणाऱ्या झेंडूच्या फुलांचे दर यंदा वधारले असून 1 किलो झेंडूच्या फुलासाठी 160 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. शेवंतीच्या फुलांचे दरही गतवर्षी 1 किलोचे 150 ते 200 रुपये होते, ते यंदा 300 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. गेल्या वर्षी गौरी गणपतीच्या काळात 300 ते 400 रुपये किलो याप्रमाणे दर असलेला गुलाबही यंदा थेट 600 रुपये किलोवर गेला आहे. गणेश उत्सवात 10,000 फुलांना मागणी वाढणार आहे. बुधवारी 11 सप्टेंबरला गौरी अर्थात महालक्ष्मी उत्सव असल्याने पुढील 3 दिवसात फुल बाजार आणखी तेजीत येण्याची शक्यता शहरातील घाऊक फुल विक्रेत्यांनी वर्तवली आहे. बियाणे कंपन्यांची फसवाफसवी आता समोर आली आहे. अनेक गावात सोयाबीन निघाले नसल्याची तक्रार समोर आली आहे. पावसाने देखील काही गावात सोयाबीनला चांगलाच फटका बसलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरी शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. याशिवाय काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र सोयाबीनच्या शेंगा उगवल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. शेतातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याबाबत कृषी विभागाला निवेदन दिले, मात्र एकही कृषी अधिकारी व कर्मचारी शेतापर्यंत पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. उंबरगाव शिसामासा बाबुळगाव या शिवारामध्ये सतत चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचं पीक जे आहे हे अक्षरशः पूर्ण बुडालेलं आहे. हे आपण बघू शकता की या झाडाला फूल नाही, शेंग नाही आणि काहीच नाही. आणि आम्ही शेतकऱ्यांनी
तालुका कृषी अधिकारी अकोला यांना एक निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना पण दिलं आणि लवकरात लवकर याचे शासनाने पंचनामे करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी हे विनंती करतो. इथं हे जे सोयाबीनचं शेत शिवार आहे याच्यामध्ये जवळजवळ शेंगा नाहीच. मीच नाही तर हे इतर शेतकरी पण इथं आहेत. याच्या शेतामध्ये पण म्हणजे या सोयाबीन पिकाला शेंगाच नाही. तर हे काय नेमके काय आसमानी संकट आहे. तर यासाठी शासनाने काहीतरी आमच्यासाठी मदत किंवा हे तपासणी तरी नक्की म्हणजे जवळजवळ करण्यात यावी. गतिमान सरकार असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या चेहऱ्याला कलंक लावणारी घटना उजेडात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाळ आदिवासी गावात घडली. यातील एका 16 वर्षीय मुलीला उपचाराअभावी गावात तिचा वाटेतच मृत्यू झाला. सरकार लाडकी बहीण योजनेबाबत मोठे दावे करत असताना या युवतीला जीव गमवावा लागला. बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा डोंगर रांगेतील गोमलिया आदिवासी गावातील एका 16 वर्षीय मुलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सागरी हिरू ब्राह्मण नामक एका 17 वर्षाच्या मुलीला अचानक उलट्या होऊ लागल्या. दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी तिला झोळीत टाकून भिंगार गाव गाठले. तेथून हाकेच्या अंतरावर जळगाव जामोद होते. मात्र वाटेतच मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीच्या मृत्यूनंतरही तिला पुन्हा झोळीत ठेवून घरी आणावे लागले. या आदिवासी गावात प्राथमिक उपचाराची सुविधा नसल्यामुळे आणि रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्याची सोय नसल्याने मुलीचा जीव गेला. संपूर्ण देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एका आदिवासी मुलीचा उपचाराअभावी मृत्यू होणे ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी घटना असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. स्वतःची गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळिमा फासणारी घटना काल बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली. या गावातील 16 वर्षीय तरुणी जिचा करुण अंत उपचाराअभावी झाला. खरे तर सरकार एकीकडे सांगते की आम्ही लाडक्या बहिणीसाठी सर्व सुख सुविधा योजना यांची अंमलबजावणी करत आहोत, परंतु याच लाडक्या बहिणीचा उपचार त्या गावामध्ये होऊ शकला नाही. त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुद्धा कार्यान्वित नाही. एवढंच नाही तर गावापासून शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्ते सुद्धा नाही. अशा अवस्थेमध्ये या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झोळीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. झोळीमध्ये नेत असताना भिंगारा गावापर्यंत पोहोचले असता जळगाव जामोद हे थोडं अंतरावर होतं. मध्येच या बहिणीचा करुण अंत झाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करताना खोटे दस्तावेज सादर केल्याचे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करताना खोटे दस्तऐवज सादर केल्याचे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी दिला आहे. योजनेत ऑनलाईन अर्ज करताना काही जणांनी टीसी आधार कार्डवर खोडतोड करून चुकीची माहिती दिल्याने व खोटे दस्तऐवज अपलोड केल्याने आढळले आहे. असे केल्यास फौजदार गुन्हा दाखल होऊ शकतो. अपात्र व्यक्तींनी अर्ज करू नये. महिला भगिनींच्या सन्मानार्थ ही योजना अंमलात आणली असून जिल्ह्यात अनेक महिलांना लाभ मिळालेला आहे. सर्व पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गिरीश पुसतकर यांनी केले. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शेगावात ऋषी पंचमी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. गणेशोत्सवात दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी. बाप्पांच्या आगमनानंतर गौराईची तयारी पूर्णत्वाकडे. गौराईच्या आगमनासाठी गृहिणींची लगबग सुरू. पाऊस आणि सणांमुळे वाढला महागाईचा भडका. भाजीपाला, फुले, हार महागले. बुधवारी दर भडकणार. आजपासून सुरू झाले विविध सांस्कृतिक कार्यक्रम. आरआरसीचा बाप्पा दर्शनासाठी भाविकांची गर्दी.
लाडकी बहीण योजनेत त्या महिलांवर गुन्हे दाखल होणार. 1,500 खोटी कागदपत्रे सादर करणे ठरले अपराध. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.